अजित पवारांच्या तिथल्या दालनामध्ये अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला गेला आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे मंत्री आणि नेते सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामधून आता सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। मंत्रालयामध्ये देखील अजित पवारांचं जे दालन होतं तिथे आता सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत। नजीकच्या काळात सुनेत्रा पवार कोणते निर्णय घेतात राज्याच्या हितासाठी आणि खास करून महिला उपमुख्यमंत्री असल्यामुळे महिलांच्या हितासाठी महिलांच्या भल्याचे त्या कोणते निर्णय घेतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर मंत्रालयाच्या दालनामध्ये सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणामध्ये आजपासून सक्रिय सहभागी होताना आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील त्या सहभागी होणार आहेत। आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या कामकाजाला सुरुवात होईल। काही बैठकांमध्ये देखील त्या सहभागी होतील अशी माहिती मिळतेय। पक्ष कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी त्या पोहोचल्या त्यावेळी अजित पवारांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केलं। अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि त्यानंतर आता त्या राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होत आहेत। खरं तर कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत दुःखद प्रसंग असतो तिच्या नवऱ्याचं निधन होणं, पण सुनेत्रा पवार यांनी खंबीरपणे राजकारणामध्ये आता पदार्पण केलेलं आहे, पाय रोवलेला आहे, सक्रिय राजकारणात पदार्पण केले। कारण का राजकीय पार्श्वभूमी त्यांना बालपणापासूनच होती, पण आता राज्याच्या राजकारणामध्ये त्या सक्रिय सहभागी होताना आपण पाहतोय। अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं आणि त्यानंतर 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना अजित पवारांशिवाय सामोरं जाणं हे एक मोठं आव्हान अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर होतं, पण एक चांगलं संख्याबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जे अजित पवारांचं स्वप्न होतं की पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे असावी ते स्वप्न देखील साकार होताना काल महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राजकारणातल्या सक्रिय प्रवेशानंतर झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालेलं आहे, चांगलं संख्याबळ मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो। आणि आता पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीची वाटचाल नेमकी कशी राहते, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे सगळे धुरीण नेते राष्ट्रवादीला कसे पुढे नेतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि दुसरीकडे जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भातली। त्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण का अजित पवार हयात होते तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू होती आणि अजित पवारांच्या काही बैठका देखील राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात झालेल्या होत्या। अर्थात विलिनीकरणाचा प्रस्ताव कोणत्या राष्ट्रवादीकडून पहिले गेला या संदर्भात अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत, पण नजीकच्या काळात दोन्ही राष्ट्रवादींसंदर्भात सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सगळे मिळून नेमका काय निर्णय घेतात, जयंत पाटील या सगळ्या प्रक्रियेमध्ये देखील सहभागी असू शकतात। या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांचा विलिनीकरणासंदर्भात नेमका काय निर्णय होतोय पाहणं महत्त्वाचं आहे। दालनातली दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती विराजमान झालेल्या आहेत। पदभार त्या स्वीकारतायत। सुनील तटकरे, अदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार हे सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। शासकीय आणि प्रशासकीय कामकाजामध्ये सुनेत्रा पवार आता सक्रिय सहभागी होताना आपण पाहतोय। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्या पोहोचल्यात आणि त्या खुर्चीवरती त्या विराजमान झालेल्या आहेत। या सगळ्या प्रसंगाला एक अत्यंत दुःखद किनारही आहे, ती म्हणजे अजित पवार यांच्या निधनाची। अजित पवारांची पोकळी राष्ट्रवादीसाठी भरून येणं कठीण असलं तरी सुनेत्रा पवार सध्या सामर्थ्यानं राष्ट्रवादी पुढे नेताना दिसतात। राष्ट्रवादीच्या
या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये अजित पवार यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि अजित पवारांनंतर आता हा उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार या पुन्हा एकदा भावूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. चलो सर. तर सुनेत्रा पवार कारण का पतीच्या निधनापश्चात ही एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आलेली आहे. पक्षाला पुढे नेण्याची, पक्ष एकसंघ ठेवण्याची आणि त्यासोबतच पक्षाला यशस्वी करण्याची आणि अजित पवारांनी जी स्वप्न पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी पाहिलेली होती ती स्वप्न पूर्ण करण्याची एक मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आहे. आणि अजित पवारांच्या पश्चात हा पदभार स्वीकारत असताना सुनेत्रा पवार या काहीशा भावूक झालेल्या आपण पाहतोय. ही 3 दृश्य आहेत. काही वेळापूर्वी त्या मंत्रालयात दाखल झाल्या. त्यानंतर मंत्रालयातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या विराजमान झालेल्या आहेत. उत्पादन शुल्क खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं हे देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे हस्तांतरित केलं जाणार आहे आणि त्या खात्याचा त्या पदभार स्वीकारणार आहेत. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. राजू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या खात्याचा, आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. अगदी आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे. मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती दालनाचा सुद्धा पदभार स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अजित पवार यांच्या निधनानंतर जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला होता आणि आज आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये हा पदभार स्वीकारलेला आहे. यावेळी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित असलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ असतील, त्याचप्रमाणे इतर सर्व मंत्री असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे सगळे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत. आणि सोबत आपण पाहतोय की सर्व अधिकारी सुद्धा त्यांच्या विभागाचे या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण पाहतोय की अजित पवारांच्या निधनानंतर जे आहे त्यांनी शपथविधी घेतला होता आणि आज सकाळी पाहतो आपण का सिद्धिविनायक असेल, चैत्यभूमी असतील त्या ठिकाणी अभिवादन केलेलं होतं. त्यानंतर बरोबर आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची पुढची वाटचाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं या सगळ्याकडे लक्ष असेल. राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि या बातमीकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास बुलेटिनमध्ये इथेच